आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे आहेत। मिलिंदजी, मंदिरांमध्ये व्यवस्थापन जो आहे तो सरकारी नसावं आणि तो काही जे मंदिराशी संबंधित ट्रस्ट आहेत त्यांच्याच जवळ असावा असा एक विश्व हिंदू परिषदेचा आग्रह आहे। त्या संदर्भात नेमकं काय म्हणणं आहे आणि त्या संदर्भात आपण शासनाकडून कायद्याची अपेक्षा करता का? असं आहे की मुख्यतः दक्षिण भारतातल्या पाचही राज्यांमध्ये म्हणजे कर्नाटक आहे, आंध्र आहे, तेलंगणा आहे, केरळ आहे आणि तामिळनाडू आहे। हजारो मंदिरं एकेका राज्यामध्ये ही सरकारी ताब्यामध्ये आहेत आणि या सगळ्या मंदिरांची जी अवस्था आहे ती पाहता हे एक आवश्यकता आपल्याला भासू लागलेली आहे की मंदिरं ही सरकारी नियंत्रणात नको तर ती हिंदू समाजाच्याच नियंत्रणात असली पाहिजे। आणि केवळ या 5 राज्यांमध्ये हा प्रश्न खूप मोठा आहे म्हणून मी त्यांचा उल्लेख केला। हा प्रश्न तर देशभर आहे आणि म्हणूनच आज ही एक पक्षपातपूर्ण सुद्धा व्यवहार आहे कारण सरकारी नियंत्रण हे केवळ आत्ता मंदिरांसाठी आहे, चर्च किंवा मस्जिदीसाठी कुठेही सरकारी नियंत्रण नाही आणि त्यामुळे हा एक अन्याय आहे, एक पक्षपातपूर्ण व्यवहार आहे, तो दूर झाला पाहिजे। दुसरी गोष्ट अशी आहे की सुप्रीम कोर्टाने सुद्धा खूपदा म्हटलेलं आहे की म्हणजे मंदिरं चालवणं हे सरकारचं काम नाही आहे आणि त्यामुळे एक व्यवस्था निर्माण होण्याची गरज आहे। हा नियम तर ब्रिटिशांनी आणला, असं वाटलं होतं की भारत स्वतंत्र झाल्यावर तो नियम हटेल, पण दुर्भाग्याने तसं झालं नाही आणि मंदिरांच्या या सगळ्या संचलनामुळे अनेक गोष्टी दिसून येतात आहे। असं नाही की 1-2 मंदिरं चांगली नसतील सरकार जे चालवतं, असं नाही म्हणता येणार, पण अधिकतर मंदिरांमध्ये खूप प्रकारे समस्या आहेत हे सुद्धा लक्षात येत आहे आणि म्हणून 2-3 गोष्टीवर विश्व हिंदू परिषदेचा आग्रह आहे की हिंदू समाजानेच संपूर्ण मंदिराचं संचालन केलं पाहिजे आणि समाजातल्या सगळ्या वर्गांचा त्या प्रबंधनामध्ये सहभाग असला पाहिजे। हिंदूंचं धन, कारण हिंदू भक्त आपल्या देवतेकरता दान करतात आहे, त्यामुळे हिंदू धन हे हिंदू कामाकरताच वापरलं पाहिजे। आज असं दिसतंय की ज्यांची आपल्या देवतांमध्ये श्रद्धा नाही, जे आपल्या धर्मामध्ये श्रद्धा ठेवत नाही, आपल्या पूजा पद्धतीमध्ये श्रद्धा ठेवत नाही, ते त्याचे बेनिफिशरी कसे राहू शकतील। म्हणजे आज ज्यांनी दान दिलं आहे त्याला कोणी विचारलं की तुझा पैसा आम्ही कसा खर्च करायचा, आणि म्हणून सरकारी कामाकरता काही ठिकाणी खर्च होतो आहे, नॉन हिंदूंकरता खर्च होतो आहे, अनेक ठिकाणी मिसमॅनेजमेंट आहे, अनेक ठिकाणी मिसॲप्रोप्रिएशनसुद्धा आहे आणि ज्या मंदिराच्या प्रॉपर्टीज आहे त्या प्रॉपर्टीजचा सुद्धा दुरुपयोग होतो आहे असं अनेक ठिकाणी दिसतं आहे। म्हणून आपलं म्हणणं आहे की सरकारी नियंत्रणात ही मंदिरं नको, ती सरकारने हिंदू समाजाला सोपवली पाहिजे। या संदर्भात सरकारकडून काही कायद्याची आपण अपेक्षा करताय का? आणि आपण जसं एक उल्लेख केला की ही ब्रिटिशांनी निर्माण केलेली व्यवस्था होती की मंदिरांवर सरकारचा नियंत्रण असेल, तर आता आपण खास करून पंतप्रधान मोदी जेव्हापासून आहे आपण ब्रिटिश काळातील काही अनेक गोष्टी ज्या आहेत ते दूर करतोय की ते गुलामगिरीचं एक उदाहरण आहे म्हणून आपण ते दूर करतोय, हळूहळू सरकार त्याच्यामध्ये पावलं उचलते। तर सरकारकडून अपेक्षा आहे का की या संदर्भातही कायदा झाला पाहिजे आणि हिंदू मंदिरं जे आहेत ते हिंदू समाजाकडे परत सोपवले पाहिजे? असं आहे की काही साधू संत, विश्व हिंदू परिषद आणि काही कायदे तज्ज्ञ, म्हणजे त्याच्यामध्ये अनेक जण सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत, काही रिटायर्ड चीफ जस्टिसेस आहेत वगैरे वगैरे, हायकोर्टाचे, तर असे वेगवेगळ्या स्तराचे कायदे तज्ज्ञ विश्व हिंदू परिषद आणि काही संत, काही धर्माचार्य बसून ह्याच्यावर आता बऱ्याच काळापासून विचार करतात आहे आणि आत्ता आपण एक मॉड्यूल त्याचं तयार केलेलं आहे की जर सरकारने असं ठरवलं की आम्हाला हे सोपवायचं आहे तर ते कोणाला सोपवायचं, कारण हा एक खूप मोठा प्रश्न आहे। समजून घ्या एखाद्या राज्यामध्ये 30-35 हजार मंदिरं आहेत, तर सरकारने म्हटलं की आम्ही ती सोपवतो हिंदू समाजाला, तर कोणी स्वीकारायची आणि मग ट्रस्टीजची नियुक्ती कोणी करायची? आणि म्हणून हे सगळे जे विषय आहेत ते सोडवण्यासाठी काय मॉड्यूल असलं पाहिजे ह्याचा विचार आपण केलेला आहे आणि म्हणून समाजातले प्रतिष्ठित लोक त्यांना घेऊन असं काही ना काही एक व्यवस्था निर्माण व्हावी, कारण ह्याच्यात 2 प्रकारचे विषय आहे की पूजा पद्धती हा विविध संप्रदायांचा विषय आहे आणि आज कुठलाही वकील, जज किंवा पोलीस अधिकारी ह्याच्यामध्ये तज्ज्ञ नाही आहे त्याचा निर्णय देण्याकरता। म्हणून सांप्रदायिक सगळे विषय जे आहेत, म्हणजे संप्रदाय संबंधाने, मी वाईट अर्थाने सांप्रदायिक नाही म्हणत, संप्रदाय, पूजा पद्धती, नियम या दृष्टीने जे सगळे विषय आहेत त्याच्याबद्दल निर्णय देण्याकरता त्या विषयातली तज्ज्ञ मंडळी
असली पाहिजे. आणि मग प्रबंधन जे आहे, धनाचं प्रबंधन असेल, प्रॉपर्टीजचं प्रबंधन असेल, प्रत्यक्ष मंदिराचं प्रबंधन असेल, ते करण्याकरता सुद्धा एक तज्ज्ञ लोक पाहिजे. आणि हे करत असताना संपूर्ण समाजाचं हे मंदिर आहे, हा धर्म संपूर्ण समाजाचा आहे, म्हणून समाजाच्या सगळ्या वर्गांची सहभागिता या संचालनामध्ये असली पाहिजे. तर असा विषय सगळं घेऊन आपण एक मॉड्यूल तयार केलं. कर्नाटक सरकारने, याच्या आधीच्या कर्नाटक सरकारने हे घोषित केलं होतं की कर्नाटकातली सगळी मंदिरं आम्ही समाजाला द्यायला तयार आहोत. दुर्भाग्याने ते इलेक्शन जिंकले नाहीत. त्यामुळे जो एक प्रयोग होण्याची आवश्यकता होती, कारण कुठलंही मॉड्यूल त्याचं एक टेस्टिंग झालं पाहिजे, आणि ते मॉड्यूल जेव्हा पब्लिक डोमेनमध्ये येईल तर त्याचे सगळे परिणाम दिसतील आणि त्याच्यावरनं रिॲक्शन्स येतील, सगळ्या त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया येतील, तर त्या गोष्टी मग नीट कशा करायच्या ह्याच्यावरनं ठरेल. पण दुर्भाग्याने ते होऊ शकलं नाही. पण कुठे न कुठे एका स्टेट लेवलवर हा प्रयोग करावा लागेल, आणि मग प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगवेगळी असल्यामुळे त्या राज्याप्रमाणे मग त्या प्रयोगाला आपल्याला ॲडॅप्ट करता येईल. या आधारावर आपल्याला केंद्रात आणि राज्यांमध्ये आवश्यक असतील तिथे कायदे आणता येतील. विश्व हिंदू परिषद विविध तज्ज्ञांसोबत ज्या मॉड्यूलवर कार्य करत आहे, तर आतापर्यंत तो मॉड्यूल कुठल्या सरकारसमक्ष ठेवण्यात आला आहे का, किंवा आता कर्नाटक नंतर कुठं ठेवण्याची काही म्हणजे स्थिती आहे का, किंवा प्रयोग होणार आहे का कुठल्या राज्यात? काही राज्यांमध्ये, जसं मध्य प्रदेशामध्ये सुद्धा ही चर्चा आली होती की पहिले सुद्धा मध्य प्रदेशाने एकदा हा प्रयत्न केला होता की मंदिरं समाजाच्या हाती सोपवायची. तेव्हा समाजाची त्यावेळेस तेवढी तयारी नव्हती असं मला वाटतं. पण आता जेव्हा ही प्रक्रिया तयार झालेली आहे, तर या दृष्टीने हा प्रयोग होऊ शकेल असं वाटतंय. आपण पाहू कुठल्या राज्यामध्ये करू, कारण प्रयोग कुठेतरी एक पायलट प्रोजेक्ट राबवावा लागणार आहे की ह्याचे व्यावहारिक अडचणी अजून कोणकोणत्या आहे आणि त्याला मग मार्ग काढावे लागतील त्याच्यातून. पण ह्याच्यामध्ये डिस्प्यूट रिझोल्युशन मेकॅनिझम हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे मंदिराच्या या सगळ्या प्रबंधनामध्ये जर काही वादविवाद निर्माण झाले, ते कोण सोडवणार? अन्यथा पुन्हा सरकार दरबारी जाणं, पुन्हा कोर्टात जाणं, आणि पुन्हा तेच एक वाईट सगळं चक्र सुरू होऊन जाईल. आणि म्हणून त्याचीसुद्धा एक पद्धती निर्माण करण्याची आवश्यकता आहे. ते या मॉड्यूलमध्ये त्याचा विचार केलेला आहे. त्यामुळे नियुक्त्या आहेत, म्हणजे न्यासी जे आहेत, ट्रस्टी आहे, त्यांची नियुक्ती, पैशाचं प्रबंधन, व्यवस्थांचा विषय, ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याचं प्रबंधन, आणि कुठल्याही प्रकारचे वादविवाद आले तर ते कसे सोडवायचे, या सगळ्याचा साकल्याने विचार करून हा विषय झालेला आहे. दुसरा विषय, हिंदू धन हिंदूंसाठी, आणि म्हणून ही मंदिरं समाजाभिमुख बनली पाहिजे, ही आपला दृष्टिकोन आहे. मंदिराचं धन केवळ डेकोरेशन करता, सजावटी करता उपयोगात नको यायला, तर धर्माचा प्रचार झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, समाजाच्या सेवेचे विषय मंदिराच्या धनातून उभे राहिले पाहिजे. या मंदिरांची ती शक्ती आहे, आणि जी कमजोर मंदिर आहे त्यांची चिंता सक्षम मंदिरांनी केली पाहिजे, ही सुद्धा आपली कल्पना आहे. त्यामुळे हे सगळे विषय करण्याकरता एक मॉड्यूल तयार केलं गेलेलं आहे. आपण जो उल्लेख केला, हिंदू धन हिंदू धर्मासाठी वापरला पाहिजे, त्याच्यामध्ये जे काही धार्मिक कार्यासाठी तर ठीक आहे, पण सामाजिक उपक्रम जेव्हा राबवले जातात तेव्हा आपण अशी अपेक्षा धरताय का की फक्त हिंदू व्यक्तीलाच त्याचे लाभ मिळाले पाहिजे? काही लोक याला एक संकुचित वृत्तीचा आरोपही करू शकतील या विषयावर. हिंदूंकरता दोनच देश आहेत, म्हणजे भारत आणि नेपाळ. हिंदूला स्वतःबद्दल चिंता केलीच पाहिजे. हिंदू सगळ्यांची चिंता करतो हे जरी खरं असलं तरी प्राथमिकतेने हिंदू समाजाने स्वतःची चिंता केली पाहिजे. ज्या दानदात्याने धन दिलेलं आहे त्यांनी धर्माच्या कामाकरता धन दिलेलं आहे. त्यामुळे त्या दानाचं जर आपल्याला सन्मान ठेवायचा असेल तर हिंदू धर्माचा प्रचार आणि हिंदू भक्तांची सेवा, हिंदू समाजाची सेवा हे अत्यंत एक स्वाभाविक विषय आहे. कारण ते दान धार्मिक कार्यासाठी दिलेलं आहे, हिंदू धार्मिक कार्यासाठी, देवतेच्या सेवेसाठी, मंदिराच्या कार्यासाठी. त्यामुळे ती जबाबदारी धन वापरताना आपल्याला लक्षात ठेवलीच पाहिजे. त्यामुळे हे, कारण दानदात्याची इच्छा हा विषय खूप मोठा आहे याच्यातला. धार्मिक संस्थांशी जोडलेल्या खूप जमिनी असतात, संपत्तीसुद्धा असतात, जे मंदिर किंवा त्या धार्मिक जी काही संस्था असते त्याच्या व्यतिरिक्त त्या जमिनी किंवा त्या संपत्ती असतात, आणि त्याचा गैरवापर बऱ्याचदा होतो. वक्फ बोर्डच्या अनुषंगाने तसे आरोप अनेकदा होत असतात आणि चौकशीची मागणी होत असते. आता जर हिंदू धर्माशी, कारण खूप मोठ्या संख्येने मंदिरं आहेत, मोठ्या संख्येने त्या मंदिरांशी जोडलेल्या विविध इमारती आणि संपत्ती आहेत, तर तशा गोष्टी होऊ नये यासाठी पण काही विचार विश्व हिंदू परिषदेच्या मनामध्ये आहे
आहे का, आणि जो मॉड्यूल तयार केला जात आहे त्याच्यामध्ये याचं एक काळजी घेतली गेली आहे का? मला वाटतं वक्फ बोर्डाची आणि हिंदू मंदिरांची काही तुलनाच होऊ शकत नाही. म्हणजे एक तर कुठलंही मंदिर कुठे जाऊन स्वतःचा कब्जा सांगत नाही आहे. जुनी कागदं शोधून हे आमचं आहे आता असं कुठलंच मंदिर म्हणत नाही आहे. व्हेरॅज वक्फ बोर्डाचा जो अनुभव आहे की 50 वर्ष 100 वर्षापासून जी लोक त्या जमिनी राबवतात त्याच्यावर राहते, पिढ्यानपिढ्या राहिलेलं आहे. अचानक कोणीतरी कुठला तरी स्वातंत्र्यापूर्वीचा कागद घेऊन येतो आणि सांगतो की ही जमीन आमची आहे. आणि अशा जमिनीसुद्धा अनेक ठिकाणी निवडल्या जातात की ज्याच्यावर आत्ता तिथे राहणारा जो माणूस आहे तो दुसराच कोणी आहे. मूळ जो कोणी मालक आहे तो दुसरी कुठे विदेशात आहे किंवा अजून कुठे. 1 वर्षाच्या आत जर तुम्ही प्रतिवाद केला नाही तर ती जमीन त्यांची होऊन जाते. आणि अपील करायला फक्त तुम्हाला मुसलमानांच्याच एका व्यवस्थेसमोर जावं लागतं किंवा एकदम हायकोर्टात जावं लागतं. तर मंदिरांची आणि वक्फ बोर्डाची कशी तुलना होऊ शकते? मला वाटतं इट इज अन अनफेअर कम्पॅरिझन. तर हिंदू मंदिर जे आहे ते हिंदू समाजाचे आणि समाजामधील प्रत्येक घटकाचा ज्याच्यामध्ये एक समावेश राहील अशा पद्धतीच्या ट्रस्टच्या हाती सोपवले पाहिजे. या संदर्भात विश्व हिंदू परिषदेची फक्त मागणीच नाही आहे, तर तज्ज्ञांच्या मदतीने त्या संदर्भातला पूर्ण कार्यपद्धती कशी असेल यासाठीचा एक मॉड्यूल तयार केला जात आहे. आणि कदाचित येणाऱ्या काही दिवसांमध्ये भारतातील एका राज्यामध्ये प्रायोगिक तत्वावर ही संपूर्ण यंत्रणा जी आहे ती अंमलातही आणली जाईल. कॅमेरामॅन अतुल हेडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.